मुंबईतील विधान भवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीव्र राज्यव्यापी आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठा निर्णय घेतलाय। सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची घोषणा चालू अधिवेशनात केली आहे। या नवीन बदलानुसार सन 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतून जे शेतकरी तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वंचित राहिले होते त्यांचा समावेश आता या नवीन कर्जमुक्ती योजनेत केला जाईल। यामुळे पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपासून थेट 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून चिखली तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। या ऐतिहासिक निर्णयाचे शेतकरी चळवळीत उत्साहाने स्वागत होत असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की मुंबईतील आंदोलनामुळे शासनावर निर्माण झालेल्या लोकदबावाचाच हा सकारात्मक परिणाम आहे। हा विजय राज्यातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे स्वागत केले। तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या उर्वरित प्रलंबित मागण्यांवरही असाच सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी भविष्यातही शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले आहे। या निर्णयामुळे संघर्षाच्या मार्गानेच न्याय मिळवता येतो हा शेतकरी चळवळीचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झालाय। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी म्हणून शेतकरी नेते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या समवेत शेतकरी नेते विनायक सरनाईक आपण सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। काय आहेत कालच्या आंदोलनाची फलश्रुती? सर्वप्रथम मी फडणवीस सरकारचे आभार मानतो। हे आभार मानण्याचं कारण एकच आहे की शासनानं जी कर्जमाफी दिली होती त्या कर्जमाफी योजनेमधून 2019 मधील जे कर्जमुक्त शेतकरी आहे त्यांना यामधून वगळण्यात आलं होतं। त्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात केली। हे सांगण्याच्या निमित्तानं मी आज सांगू इच्छितो की काल रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वात विधान भवनासमोर मोठं आंदोलन झालं। त्या आंदोलनाचे पडसाद एवढे तीव्र उमटले, अनेक शेतकरी तिथं विधान भवनासमोरील झाडावर चढले। काही मुख्यमंत्र्याचं जे सचिवालय आहे तिथे काही झाडावर चढले, काही शेतकरी समुद्राकडे गेले। तीव्र स्वरूपाचं आंदोलन काल मुंबईमध्ये झालं आणि आज याचीच फलश्रुती म्हणून सकाळी रविकांतजी तुपकर यांची बैठक मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत झाली आणि त्याची सकारात्मक चर्चा होऊन आज देवेंद्र फडणवीस यांनी यातील जे नियम अटी आहे यावर सविस्तर चर्चा करत त्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली। जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीतले जे शेतकरी आहेत ते जे वगळण्यात आले होते त्या शेतकऱ्यांना पात्र करण्याचा शब्द फडणवीस सरकारने दिलेला आहे। त्यामुळे मी फडणवीस सरकारचे जाहीर आभार मानतो आणि रविकांतजी तुपकर जे शेतकऱ्यांसाठी सातत्याने लढतात, जे शेतकरी नेते आहेत त्यांनी गावापासून ते मुंबईपर्यंत जे आंदोलनं केले त्या आंदोलनाची फलश्रुती आहे असे मी या निमित्ताने सांगतो। देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे रविकांतजी तुपकर आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकरी यांच्या वतीने मी तुपकरांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये वेळोवेळी सहभाग घेतला, विविध वेगवेगळे आंदोलनं हाती घेतले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। शेतकऱ्यांच्या समस्या कमी नाहीत, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आपण आंदोलन करतात, परंतु कालचं जे आंदोलन होतं सगळ्यांच्या मते गनिमी काव्याने केलेलं आपण आंदोलन, त्यावेळेस पोलीस काहीही करू शकत होती, प्रशासन काहीही करू शकत होतं। आम्ही समुद्रात उतरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला, झाडावर चढण्याचा निर्णय घेतला, महाराष्ट्र राज्याचं जे सार्वभौम विधानसभा आहे त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। तुम्ही या ठिकाणी तुमच्या करिअरचं काय होईल, मुलाबाळांचं काय होईल हा विचार केला नाही? आम्ही काही आजच आंदोलनं करत नाही, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, आम्ही शेतकऱ्यांचे बच्चे आहोत। आम्ही गेल्या 17 वर्षापासून शेतकऱ्यासाठी संघर्ष करतो। आम्ही आजच आंदोलन केलं नाही, आम्ही पीक विम्यासाठी आंदोलन केलं, आम्ही कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं, आम्ही कर्जमुक्तीचा लढा गावापासून ते मुंबईपर्यंत नेला। आमचे नेते रविकांतजी तुपकर यांनी सुद्धा जीव घेणे आंदोलन बुलढाणा येथे केले होते। त्या आंदोलनाच्या नंतर महाजन साहेब जे आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला, परंतु तो शब्द न पाळल्यामुळे आम्हाला काल गनिमी काव्याने आंदोलन करावं लागलं। आंदोलन जरी आमच्या अंगावर बितत असलं तरीसुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी असते। आज फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांसाठी योग्यच आहे। त्यांनी 2019चे जे शेतकरी कर्जमुक्तीतून वगळले होते त्या शेतकऱ्यांचा समावेश केल्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो आणि रविकांतजी तुपकर यांनी वेळोवेळी केलेले आंदोलने यामुळे संबंध शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो। इथून पुढे शेतकरी
समस्येचा पुढचा लढा कोणता असेल? आमची लढाई अजून संपलेली नाही. यातील काही नियम अटी जरी वगळले असतील, काही शेतकऱ्यांचा समावेश जरी झाला असेल, परंतु यामधून अनेक शेतकरी वगळणार आहेत. त्या शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात यावा. म्हणजे शेतकऱ्यांचा जो सातबारा कोरा करा असं फडणवीस साहेबांनी म्हणलं होतं, खऱ्या अर्थानं तो शब्द पूर्ण होईल. त्यामुळे माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपली लढाई अजून संपलेली नाही. आपली पीक विम्याची लढाई असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या सातत्याने समस्या शेतकऱ्यांना ओढवतात त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे.